या उपक्रमाअंतर्गत आपण या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन शाळेत भेटत आहोत, ऑनलाईन क्लासरूम मध्ये एकत्र येत आहोत. तर या कार्यक्रमामध्ये आपण नियमित अभ्यास करत आहोत, हे आपलं वैशिष्ट्य आहे. चला तर आजच्या या ऑनलाईन वर्गामध्ये तुमचे स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मी रजनी अशोक कदम, दुर्गादेवी शर्मा उच्च प्राथमिक मराठी शाळा आपल्या या ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करीत आहे. मुलांनो, आज आहे 3 सप्टेंबर 2021. आपला आजचा विषय आहे भूगोल आणि आजचं आपलं जे घटक आहे तो आहे पृथ्वीचे अंतरंग. तो काय आहे? पृथ्वीचे अंतरंग. जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास असतो. मुलांनो, आत्मविश्वास असेल तर आपण कुठेही निभावून नेतो. आणि हा आत्मविश्वास कधी प्राप्त होतो बरं? तर आपल्याला सर्व गोष्टींची माहिती असेल तर. आणि म्हणूनच हे तुमचं शिकण्याचं वय आहे. सर्व गोष्टींची माहिती करून घेत जा आणि आत्मविश्वास प्राप्त करून घ्या. आत्मविश्वास प्राप्त झाल्यामुळे काय होईल की तुम्हाला एक सुंदर सोबती लाभेल. आणि तो आत्मविश्वास आपण प्राप्त करण्यासाठी आपण काय करत आहोत? आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाची माहिती घेणार आहोत. परिपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. मुलांनो, सूर्य हा तारा आहे हे तुम्हालाही माहित आहे. आणि या ताऱ्याची निर्मिती कशी बरं झाली? तर हा उष्ण वायुरूप असा तप्त गोळा जो आहे तो स्वतःभोवती फिरता फिरता त्या ज्या मार्गिकेतून, त्या कक्षेतून काही ग्रह असे बाहेर येत गेले, काही पदार्थ बाहेर येत गेले आणि त्यांना स्वतःचं ग्रहाचं रूप प्राप्त झालं. हे ग्रह गोल म्हणजे आणि आपला सूर्य म्हणजेच आपली आकाशगंगा होय. त्यातलाच एक आहे. काय आहे बरं? होय, आपली पृथ्वी. ही पृथ्वी सुद्धा सूर्याच्या पासूनच निर्मिती झालेली आहे असे म्हटले जाते. या असं पूर्ण फिरता फिरता सूर्याच्या गतिमान या गोष्टीतून फिरता फिरता पृथ्वीची निर्मिती झाली आहे. बघा, जेव्हा एखादी धावती गाडी पकडायची असेल तो धावता वेग तुम्ही घेता. तशाच प्रकारे जेव्हा सूर्यापासून हे पदार्थ वेगळे झाले तेव्हा त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे? हा वेग धारण केलेला आहे आणि त्यामुळे हे ग्रह सुद्धा स्वतःभोवती फिरतात. आपली ही पृथ्वी जी आहे की नाही, तीही स्वतःभोवती फिरते. तर या पृथ्वीबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. या फिरण्यामुळे काय झालं असेल? यालाच आपण परिवलन असे म्हणतो, बरोबर? तर मुलांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता काय झालं आतमध्ये, तिच्यामध्ये कोणते बदल झाले हे आपण बघणार आहोत. हा पृथ्वी हाही उष्ण आणि वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. मुलांना, दूध बघा, तापलं की आपण थंड व्हायला ठेवतो आणि थंड होता होता वरचा थर आहे तो थंड होऊन जातो. पण आतमध्ये मात्र ती तशीच गरम असते. अगदी तसंच पृथ्वी गोलाच्या बाबतीत सुद्धा झालेलं तुम्हाला दिसून येईल. आतला हा जो पृथ्वीचा भाग आहे की नाही मुलांनो, तो असा तप्त आहे. तिथलं तापमान खूप जास्त आहे. मग त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. हे कसं कळलं बरं? एवढं जर तापमान जास्त असेल तर मग आपल्याला तिथे जाता येईल का? आपण तिथपर्यंत पोहोचलो आहोत का? नाही मुलांनो, हा आपण अभ्यास प्रत्यक्ष नाही केलेला आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी हा अप्रत्यक्ष अभ्यास केला. कसा बरं अप्रत्यक्ष अभ्यास केला? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर येणारा लावा रस याचा अभ्यास केला.
आणि हा लावारस किती तप्त असतो त्यावरून पृथ्वीच्या अंतर्भागातली जी माहिती आहे, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर या ठिकाणाहून इथपर्यंत जाताना किती तापमान असेल, हे तापमान आपण कसं पाहिलं, तर हा जो लावारस बाहेर येतो त्याच्यावरून आपण अनुमान केला. हे काही वेळेला आपण त्याच्यावरून अनुमान करून ह्या सगळ्या निष्कर्ष काढलेले आहे. यानंतर आपल्याला हेही दिसेल की पृथ्वी अंतर्भागाकडे म्हणजे गाभ्याकडे जाताना तापमान वाढत जाते. पृथ्वीच्या गाभ्याकडे आपण जसजसे जाऊ तसतसे तापमान काय होते, वाढत जाते. आणखीन काय बरं लक्षात आलं आपल्या, तर लावारसाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमध्ये प्रचंड उष्णता असते, हा वायू असतात, वाफ आहेत, हे घटक सुद्धा त्या लावारसाचा आपण अभ्यास केला तेव्हा आपल्या लक्षात आलं. लावारस थंड झाल्यावर त्यापासून जे खडक निर्माण होतात त्यांना आपण अग्निज किंवा अग्निजन्य खडक असेही म्हणतो. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब याच्या अभ्यासातून आपण अनुमानावरून ही पृथ्वीची रचना समजून घेतली आहे. म्हणून याला अप्रत्यक्ष अभ्यास असे म्हणतात. प्रत्यक्ष केलेला हा अभ्यास नाहीये, पण या निष्कर्षाप्रत आपण आलो की पृथ्वीचे अंतरंग कसे असेल. मुलांनो, या अंतरंगाचा अभ्यास करताना आपल्याला पृथ्वीचे थर निर्माण आपण पाहिले. तापमानावरून आपण काही निष्कर्ष काढले की पृथ्वी 3 थरांमध्ये विभागली गेली आहे. आणि पहिला थर आहे भूकवच. पहिला थर कुठला आहे? भूकवच. दुसरा आहे प्रावरण. दुसरा आहे प्रावरण. आणि तिसरा थर आहे गाभा. मुलांनो, याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की या भूपृष्ठाकडून आपण या भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जसजसे जाणार तसतसे तापमान आणि ही जी घनता आहे की नाही याच्यामध्ये फरक असतो आणि त्यानुसार हे भाग पडलेले आहेत. या 2 घटकांच्या नुसारच हा फरक दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल मॅडम कशावरून? मुलांनो, तुम्ही पाहिलं असेल, एक उदाहरण देते मी आपल्याला ह्या संज्ञा नीट समजून घेण्यासाठी. तुम्ही तांदळाचा डबा उचलला आहे का? जड लागतो. चुरमुऱ्यांचा डबा उचलला आहे का? हलका लागतो. अगदी बरोबर मुलांनो. तांदूळ आणि हे जागा कमी घेतात. आकारमान त्यांचं कमी आहे, पण ते जड आहे. बरोबर की नाही? म्हणून जड म्हणजे काय, तर त्यांचं वस्तुमान जास्त आहे. आकारमान कमी, वस्तुमान जास्त, याच्यावरून एका डब्यामध्ये जास्त तांदूळ राहिले आणि ते जास्त जड झाले. बरोबर. पण चुरमुरे बघा, त्यांना आपण उष्णता दिली, परतवले ते, तेव्हा ते असे फुलले आणि त्याचा आकारमान मोठा झाला. छोट्या तांदळापासून मोठे चुरमुरे प्राप्त झाले. मग आता हे चुरमुरे त्या तांदळाला जेवढ्या तांदळाच्या डब्यात ठेवलेले तेवढ्या डब्यात मावणार का? नाही. मग तेवढ्या डब्यात कमी चुरमुरे राहणार, मग तो डबा हलका राहणार. म्हणजे आकारमान जास्त, वस्तुमान कमी, या दोघांच्या गुणोत्तरावरून आपण लिहून बघूया का? बघा. मुलांनो, आपण जे याचं जे एकक आहे, घनतेचं एकक आहे, घनता कशावरून ठरते ते एकक तुम्हाला मी आता इथे समजावून देत आहे. तांदूळ याचं काय आहे? जड आहे. जड म्हणजे काय? ते वस्तुमान झालं त्याचं. बरोबर. ते काय झालं? त्याचं वस्तुमान झालं. आणि आपण काय बघितलं आहे की घनता कशी आपण बघायची? वस्तुमान आणि आकारमान. वस्तुमान आणि आकारमान यांच्या गुणोत्तरावरून आपल्याला हे ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर हे
घनतेचं एकक मिळतं. बरोबर? तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बघा, वस्तुमानाचं घटक आहे ग्रॅम. वस्तुमानाचं घटक काय आहे? ग्रॅम. आणि आकारमानाचं एकक काय आहे? सॉरी, मी घटक म्हटलं, खरं तर एकक. काय आहे? घन सेमी. हां, हे आणि म्हणून आपण घनता ही ग्रॅम प्रति, ही आडवी रेषा म्हणजे प्रति, ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असं ठरवतो. आता हे कशावरून? तर तिथलं तापमान आणि तिथली घनता यावरून आपण हे ठरवलं जातं. लक्षात नीट ठेवायचं की वस्तुमान आणि आकारमान यांच्या गुणोत्तरावरून आपण घनता काढू शकतो. मग ह्या भागाची घनता कशी आहे? तर ह्या भागांची घनता, भूकवचातील घनता किती आहे, प्रावरणातील घनता किती आहे आणि या गाभा या भागातील घनता कशी आहे, हे इथल्या तापमानावरून आपल्याला काढता येईल. बरोबर? तापमान जास्त तर काय होईल बरं? बरोबर की नाही? हां. आता आपण पुढे जाणार आहोत. अशाच प्रकारे एक तुम्हाला संज्ञा आहे लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता तुम्हाला समजावून देण्यासाठी मी अजून एक भाग तुम्हाला दाखवते. बघा, हा आहे एक चौरस. हा आहे दुसरा चौरस. या ठिकाणी आपण काय बघणार आहोत, की या घन या एका चौरसात मध्ये किती लोक राहतात? जर इथे जास्त लोक राहिली तर घनता जास्त आणि कमी लोक राहिली तर घनता कमी. संकल्पना स्पष्ट झाली? छान. आता आपण बघणार आहोत काय करावं लागतं त्याच्यासाठी. त्याचा आपण अभ्यास बघणार आहोत. मुलांनो, आपण आधी आपला फळा पुसून टाकूया. भूकंपाचं जर आपण चित्र घेतलं तर ते तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. भूकंपाचं चित्र जर आपण पृथ्वीचा जर काप तयार केला तर तो कसा दिसेल बरं? तर ते आपल्याला इथे दिसून येतं. बघा, पृथ्वीचा मधोमध जो भाग आहे त्याला आपण गाभा म्हणतो. हा बाह्य गाभा आहे, हे प्रावरण आहे आणि हे भूकवच आहे. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की प्राथमिक लहरी व दुय्यम लहरी ज्या आहेत त्या या भागातून प्रवास करताना त्यावरून काही अनुमान आपण काढतो. मुलांनो, बघा बरं, आपल्याला काय दिसतं? तर आपलं भूकवच आहे, हे सगळ्यात कमी जाडीचं आहे. त्यानंतर प्रावरण हा दुसरा भाग आहे, तो दुर्बलावरण म्हणून पण ओळखला जातो. आणि बाह्य गाभा हा जो आहे तो अर्धद्रव म्हणजे द्रवरूप आणि अर्धद्रव स्वरूपामध्ये आहे. आता आपण हा नियम कसा ठरवला? भूकंपाच्या दुय्यम लहरी जेव्हा या अंतर्भागात सोडल्या तेव्हा त्या ज्या क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत त्यावरून आपण काही अनुमान काढले. मुलांनो, हा भाग जो आहे की नाही, हा द्रवरूप आहे आणि याच्यामध्ये लोह जास्त आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, पृथ्वी स्वतःभोवती अशी फिरते. स्वतःभोवती फिरता फिरता या भागामध्ये सुद्धा लहरी निर्माण होतात आणि या लहरी या वरती या भूपृष्ठाकडे येत जातात. अशा भूपृष्ठाकडे येत जातात. या भूपृष्ठाकडे येताना आपल्याला वरती भूपृष्ठावर धक्के सुद्धा बसतात आणि या लहरींवरून आपण काही अनुमान काढू शकतो. काय बरं अनुमान काढणार आपण? तर प्राथमिक लहरी ज्या आहेत, त्या प्राथमिक लहरी या बाह्य गाभ्यापर्यंतच गाभ्यापर्यंत प्रवास करतात, तर दुय्यम लहरी आहेत या बाह्य गाभ्यापर्यंतच प्रवास करतात, त्याच्या पुढे जात नाही. का बरं असं घडलं मुलांनो? त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या भूकंपाच्या लहरी आहेत त्यांना आपण 2 प्रकारामध्ये विभागलं गेलं आहे, हे बघितलं. प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. बरोबर?
तर प्राथमिक लहरी या मुलांनो द्रव भागातून देखील प्रवास करू शकतात, बरोबर. आणि मग त्या जेव्हा प्रावरणातून गेल्या, तेव्हा आपण ठरवलं की प्रावरण हे कसं आहे, द्रव पदार्थाचं, म्हणजे द्रव अर्धद्रव स्वरूपात आहे. पण जेव्हा दुय्यम लहरी सोडल्या, त्या दुय्यम लहरी या गाभ्यापर्यंत गेल्याच नाही. कारण काय? तर दुय्यम लहरी द्रवातून प्रवास करू शकत नाहीत. मग आपण इथे नियम काढला, आपण अनुमान शोधून काढलं की प्रावरणातून, प्रावरण हे द्रव स्वरूपात आहे, तर गाभा हा घन स्वरूपात आहे. घन स्वरूप म्हणजे घट्ट असं स्वरूप आहे त्याचं. आता इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्ही लाडू वळता. लाडूला आपण जोर देऊन वळतो, बरोबर की नाही? दाब पडतो, अगदी बरोबर. मग या भागावर सुद्धा प्रचंड प्रमाणात दाब आहे आणि म्हणून हा भाग कसा झाला आहे? घन झालेला आहे. आणि या वरच्या सर्व भागांचा दाब इथे पडल्यामुळे, दाबामुळे अंतर्गाभा जो आहे तो कसा झालेला आहे? घन स्वरूपात आहे. बाह्य भाग हा अर्धद्रव आणि द्रव स्वरूपात आहे, हे आपल्याला अनुमान काढता आले. मुलांनो, जेव्हा आपण पाहिलं की भूकवच, हा, प्रावरण, गाभा हे भाग पडतात, तर आपण ज्या पृष्ठभागावर राहतो ते भूकवच, कशा प्रकारची त्याची रचना आहे ते आपण इथे पाहूया. मुलांनो, सर्वात प्रथम भूकवचामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घनता आहे. मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वी ची जाडी पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे आणि घनता देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. हा जो मुलांनो हा जो भूपृष्ठ आहे ते किती जाडीचे आहे? 30 किलोमीटर, 30 ते 35 किलोमीटर एवढ्या जाडीचे क्षेत्र आहे. आणि त्याच्यामधील काही भाग हा पर्वतमय आहे, बरोबर. आणि पर्वतमय प्रदेश आहे, तर काही भाग हा खंडांचा आहे. म्हणजे आपण 7 खंडांचा अभ्यास केलेलाच आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, बरोबर. त्यानंतर आफ्रिका खंड आहे, युरोप खंड आहे. या प्रत्येक खंडांच्या खाली त्यांची जाडी, पृथ्वीच्या या भूकवचाची जाडी जी आहे ती कमी अधिक प्रमाणात आहे मुलांनो. काही ठिकाणी ती 16 किलोमीटरच्या आसपास आहे, तर काही ठिकाणी ती 45 किलोमीटरच्या आसपास आहे. मुलांनो, हे भूकवचावर आपल्याला अजून काय दिसतं? सागर दिसतात. अगदी बरोबर. या सागराखाली जी भूपृष्ठाची रचना, किलोमीटर किती जाडीचं आहे? तर ते साधारण 7 ते 10 किलोमीटर जाडीचे हे आवरण आढळते. आपल्याला थोडासा उशीर होईल, पण आपण थोडंसं बघणार आहोत. बघा, हे आपलं भूकवच आहे, बरोबर. आता इथे ही जी आहे ही रचना बघा, आणि हे सागरीय म्हणजे महासागरीय भूपृष्ठाच्या खाली जी रचना आहे ती. आता हे आपलं किती किलोमीटर आहे? मी तुम्हाला सांगितलं साधारण 30 किलोमीटर आहे, बरोबर. म्हणजे इथे बघा, आकारमान इथे जास्त आहे, पण इथे मात्र कमी आहे, बरोबर. मग मी तुम्हाला काय सांगितलं? इथे घनता कशी असेल? इथे घनता कमी आहे. बघा बरं, तुम्हाला इथे घनता कशी दिसेल? कमी आहे. जाडी जास्त आहे, पण घनता कमी आहे. आणि इथे मात्र इथे जाडी कमी आहे आणि घनता जास्त आहे. बघा, थोड्याच भागात जास्त दाब पडलेला आहे. ठीक आहे, हे समजून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं. आता बाळांनो, तुम्हाला काही संज्ञा ज्या आहेत त्या लक्षातच ठेवायच्या आहेत. जसजसं मोठे होत जाल ना, तसं तुम्हाला त्याचा 2 ओळींचा अर्थ लावायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला दरवेळेला सांगते की पेन आणि पेन्सिल घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला त्या समजून घेता येतील. मग आपण परत एकदा बघूया. भूकवच आहे, ते भूकवचाची जाडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. जसं हिमालय पर्वत, रॉकी पर्वत, या पर्वतांच्या खाली तिची जाडी कशी आहे? 40 किलोमीटर पेक्षा जास्त. जवळजवळ 40 ते 70च्या दरम्यान ती असते. हा, खंडांच्या खाली तिची कशी आहे जाडी? तर 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान. आणि भूपृष्ठाखाली, सागर भूपृष्ठाखाली
ती 10 किलोमीटर पेक्षा जाड नाही. नीट लक्षात राहिलं मुलांना? आता आपण पुढे जाऊया. पुढचा आपण भाग बघा, भूकवच बघितलं. भूकवचामध्ये आपण काय बघणार आहोत? परत एकदा बघूया. हे आहे आपलं भूपृष्ठ. भूकवच किती किलोमीटर जाडीचे आहे? 30 किलोमीटर. 30 ते 35 किलोमीटर जाडीचे. आणि ह्याचं सुद्धा मुलांनो 2 भाग पडलेले आहेत. हा, कोणते 2 भाग? खंडीय कवच आणि महासागरीय कवच. बरोबर? ह्या भूकवचाचे 2 भाग पडलेले आहेत. कोणते 2 भाग आहेत? होय, तुम्हाला लिहायला वेळच दिलेला आहे. खंडीय कवच आणि महासागरीय कवच. होय बाळांनो, आपण आता ह्याची माहिती घेणार आहोत. कसं आहे बरं? तर हे खंडीय कवच आहे, ते सिलिका आणि ॲल्युमिनियम याच्यापासून बनवलेले आहे. तर महासागरीय कवच हे आहे सिलिका व मॅग्नेशियम याच्यापासून बनवलेले आहे. त्यानंतर आपण मुलांनो बघूया, सिलिका आणि ॲल्युमिनियम म्हणजे काय बरं? तर SI आणि AL ॲल्युमिनियम, आणि म्हणून याला म्हणतात सियाल. काय म्हणतात? पूर्वी काय म्हणायचे? सियाल. आणि याला म्हणणार सिलिका आणि मॅग्नेशियम, म्हणून याला म्हणतात सायमा. या पूर्वी काय म्हणायचे? सायमा. या मूलद्रव्यांच्या या छोट्याशा आपण मूलद्रव्यांच्या या शब्दांचं इथे घेऊन हे 2 कवचांना नावं दिलेली पूर्वी म्हणत होतो. आता आपण तेवढं काही म्हणत नाही. आता बघूया भूखंडीय कवचाची घनता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं काय? हे घनता हे कोणाचं गुणोत्तर आहे? वस्तुमान आणि आकारमान. बरोबर की नाही? तर आकारमान किती असेल बघा, त्याच्यानुसार आपण त्याची घनता ठरते. जसं खंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 2.65 टू 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. आणि महासागरीय कवचाची घनता आहे 2.9 ग्रॅम ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. मगाशी मी विशद केलेलं होतं की कसं आहे रचना जी आहे ती. खंडीय कवच इथे जाडी कशी आहे? जास्त आहे. पण महासागराखाली जाडी कशी आहे? जाडी कमी आहे. ठीक आहे. यानंतर पुढे बघणार आहोत, खंडीय कवचाची सरासरी जाडी 30 किलोमीटर आहे. तर या महासागरीय थराची सरासरी जाडी किती आहे? 7 ते 10. मगाशी आपण पाहिलेलं आहे. लक्षातच ठेवायच्या गोष्टी आहेत. खंडीय कवचामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात, तर महासागरीय कवचामध्ये कोणते खडक आढळतात? बेसाल्ट व गॅब्रो. तुमच्या पुस्तकामध्ये मुलांना ही माहिती व्यवस्थित दिलेली आहे. इथे मी तुम्हाला समजावून सांगितलं की भूकवचाचे 2 भाग पडतात, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत, तो आहे प्रावरणाचा भाग. तो कुठला आहे? प्रावरणाचा भाग. बघा मुलांना, हा जो बघा हा भाग आहे तो 30 किलोमीटरचा आहे, आणि त्यानंतर इथून इथपर्यंत हा भाग आहे तो प्रावरण स्वरूपात आहे. या प्रावरणाचे परत 2 भाग पडलेले आहेत, एक उच्च प्रावरण आणि दुसरं निम्न प्रावरण, असे 2 भाग पडलेले आहेत. आणि हे दोन्ही भाग मिळून याची जी रचना आहे 2870 किलोमीटर पर्यंत याचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. मुलांनो, भूपृष्ठाखाली आणि प्रावरणाच्या सुरुवातीला जो हा थर दिसतो आहे तो जवळजवळ 100 किलोमीटर जो आहे तो कुठला आहे? शिलावरण आहे. आणि मुलांनो, या भागामधूनच आपल्याला ज्वालामुखीचे जे आपल्याला इथून या प्रदेशातून उच्च प्रावरण जे आहे या उच्च प्रावरणामध्येच आपल्याला काय दिसून येतं? कशा प्रकारचं आहे हे उच्च प्रावरण? तर प्रवाही आहे
त्याच्यानंतर याच भागामध्ये तुम्हाला शिलारस कोठी दिसून येते. म्हणजे काय, तर या भागातूनच तुम्हाला ज्वालामुखी किंवा शिलारस पृथ्वीच्या बाहेर पृष्ठभागावर पडताना दिसतो. आणि हे प्रवाही असल्यामुळे आणि इथे शिलारस कोठी असल्यामुळे इथूनच बाहेर पडतो, म्हणून या आवरणाला आपण दुर्बल आवरण आहे. हे आवरण कसं आहे, दुर्बल आहे, आणि म्हणून या आवरणाला, उच्च प्रावरणाला आपण दुर्बल आवरण असेही म्हणतो. मुलांनो, या प्रावरणातच भूकंपाची केंद्रे सुद्धा दिसून येतात. त्याचबरोबर इथे किती किलोमीटर पर्यंत बघा, ह्याचं उच्च प्रावरण व निम्न प्रावरण मिळून 2870 किलोमीटर आहे. आणि त्यातला जो मुळात म्हणजे 2400 ते 2900 किलोमीटर पर्यंत तापमान जर आपण बघायला गेलं, तर ते 2200 अंश ते 2500 अंश पर्यंत सेल्सिअस पर्यंत आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण हे बघणार आहोत की प्रावरणातील जी अंतर्गत रचना आहे, प्रवाही आहे, तापमान जास्त आहे, बरोबर, यामुळे आतमध्ये भरपूर हालचाली होत असतात. या हालचालीतूनच पृथ्वीवर ज्वालामुखी, त्याच्यानंतर पर्वत निर्मिती, द्रोण निर्मिती, भूकंप यासारख्या घटनाही घडत असतात. जसं मी म्हटलं की प्रवाही आहे, त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे, बरोबर की नाही. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये गाभ्याकडे जसं जाल तसं तुम्हाला लोहाचं प्रमाण जास्त दिसेल. आणि त्यामुळे काय होतंय की यामध्ये अंतर्गत, आणि शिवाय पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे, आणि त्यामुळे अंतर्गत हालचाली खूप होतात. मुलांनो, आणखीन काय दिसेल बरं, तर यांच्या खडकांच्या रचनेत एकाएकी खूप बदल होतात. आणखीन आपल्याला असंही अनुमान काढलं आहे की प्रावरणाची खोली आहे ती एकूण मगाशी दाखवल्याप्रमाणे 2870 किलोमीटर पर्यंत आहे. हा जर काप घेतला तुम्ही, तर इथे तुम्हाला लक्षात येईल की ही रेषा जर बघितली तर ही पृथ्वीची त्रिज्या समजली जाते. कारण इथपर्यंत आपण काय करतो आहोत, इथपर्यंत हे जे अंतर आहे गाभ्यापर्यंत, ते गाभ्यापर्यंत अंतर आहे 6371 किलोमीटर. बघा मुलांनो, 30 किलोमीटर, 2870 किलोमीटर, आणि हे जे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा मिळून 3471 किलोमीटर, याची जर बेरीज केली आपण, तर ते होतं 6371 किलोमीटर अंतर होतं. म्हणजे तुम्हाला जर सहज कोणी विचारलं, तुला माहित आहे का रे पृथ्वीची त्रिज्या किती आहे, तर बिंदास्त तुम्ही सांगा की पृथ्वीची त्रिज्या 3671 किलोमीटर आहे म्हणून. ठीक आहे, आपण फळा पुसून टाकूया. आता आपण पुढे जाऊया. मुलांनो, प्रावरणाची सरासरी घनता जी आहे ती 4.5 ग्रॅम घन सेमी आहे. आणि निम्न प्रावरणाची जी घनता आहे ती घनता किती आहे, 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर. हे बघा, आता आपण बघतो आहोत, हा जो भाग आहे तो निम्न प्रावरण आहे, हा जो भाग आहे तो उच्च प्रावरण आहे. जसं बघायला गेलं तर इथे घनता जास्त आहे आणि इथे घनता आहे ती 4.5 घन सेंटीमीटर, आणि इथे घनता आहे 5.7 घन सेंटीमीटर. लक्षात आलं तुमच्या? आता आपण पुढे बघणार आहोत. मुलांनो, या भागातूनच तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ज्वालामुखी बाहेर येतात, बरोबर. हा जो बाहेर येणारा रस आहे, ज्वालामुखीतून वाफ, धूर, धूळ आणि प्रचंड तापमान जास्त आहे हे इथे आपल्याला कळतं. मग हा ज्वालामुखी आपण जर बघितला, तर यातील जो रस आहे पृष्ठभागाच्या खाली, तर त्याला आपण म्हणतो शिलारस, आणि तो रस जेव्हा पृष्ठभागाच्या वर येतो तेव्हा आपण त्याला म्हणतो लावारस. मुलांनो, या संज्ञा नीट समजून घ्या आणि नीट लक्षात ठेवा. जर कधी तुम्हाला विचारलं की लावारस कुठे असतो, बरोबर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो रस आहे बाहेर येतो तेव्हा त्याला आपण लावारस म्हणतो. आणि पृथ्वीच्या अंतर्भागात, हे लाल भाग दाखवलेला आहे मी तुम्हाला, तिथे आपण जर बघितलं तर हा भाग बघा, माऊस पॉइंटर फिरतो आहे माझा, हा भाग जो आहे आतमधला आहे,
वरून दिसणार नाही तुम्हाला, तर त्या भागात जो रस आहे त्याला आपण काय म्हणतो, शिलारस म्हणतो. मुलांनो, ज्वालामुखी होतात आणि त्यातून जे धूळ, धूर, वाफ, लाव्हा रस हा बाहेर येतो, त्याचं निरीक्षण करा. अशा प्रकारे जेव्हा ज्वालामुखी फुटला जातो, असं बाहेर येतो, त्याच्यामधून प्रचंड उष्णता येते. खूप धूळ, धूर, कारण का आतमध्ये तापमान, खडक सुद्धा वितळवले जातात. अशा प्रकारची रचना असते. तापमान जास्त, तुम्हाला माहित आहे, तापमान जास्त म्हटल्याबरोबर वाफ तयार होणारच, बरोबर की नाही? आणि ती आपल्याबरोबर सगळं वितळवून टाकते. हे या चित्रावरून तुम्हाला कळलं असेल. मुलांनो, प्रत्येक वेळेला सगळाच रस काही बाहेर येत नाही. काही वेळेला त्याच्या तीव्रतेनुसार तो आतल्या आत तिथे राहतो आणि मग आतल्या आत थंड होतो. तर ही जी आकृती तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवली आहे बघा. आता हा जरी आतल्या आत राहिला असला तरी तो खूप तापलेला असतो. अगदी प्रचंड उष्णता त्यामध्ये असते आणि त्यामुळे आतली जी रचना आहे ती रचना बदलवण्याची ताकद या रसामध्ये असते. जेव्हा तो असा पृष्ठभागावरून बाहेर येतो तेव्हा त्याला आपण लावारस म्हणतो. पण तो जेव्हा आतमध्येच जेव्हा आणि त्यानुसार लावारस थंड झाल्यावर तुम्ही हा इकडे बघितले आहेत, ही खडकांची निर्मिती थंड झालं की त्याच्यापासून जे खडक तयार होतात त्यांना आपण अग्निजन्य खडक म्हणतो. पण आतमध्ये जो रस आहे तो सुद्धा कालांतराने थंड होत जातो आणि आतमधल्या खडकांचं रूपांतरण या तापलेल्या वातावरणामुळे काय होतं, ते सगळं त्याचं रूपच बदलून जातं आणि मग त्या ठिकाणी हे अग्नीचे जे खडक आहेत ते परत रूपांतरित होतात आणि अशा प्रकारे रूपांतरित खडकांची निर्मिती सुद्धा होते. बघा मुलांनो, एकेका वाक्यात असलेलं ज्ञान आपण त्याचा अर्थ लावायचा असतो. आता आपण बघणार आहोत बाह्य गाभा. गाभा या भागाचे दोन भाग पडतात, ते म्हणजे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा, बरोबर? आता हा जो भाग आहे हा आहे बाह्य गाभा. हा कोणता आहे? बाह्य गाभा, बरोबर? जो आता मी तुम्हाला मूव्ह करून दाखवला. आणि हा आहे अंतर्गाभा. हा कोणता आहे? अंतर्गाभा. कशी बरं रचना असेल इथे? चला तर पाहूया. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यातील फरक. अंतर्गाभा हा भूपृष्ठाखाली म्हणजे खूप आतमध्ये सगळ्यात आपण म्हणतो ना शेवटचा थर हा जो आहे तो 6371 किलोमीटर पर्यंत, म्हणजे किती पासून 5150 ते 6371 पर्यंत हा जो भाग आहे तो आपण काय म्हटला जातो? बाह्य गाभा असं ओळखला जातो. ठीक आहे. आणि जो अंतर्गाभा आहे तो 5150 पासून 6371 पर्यंत, तर बाह्य गाभा 2900 ते 5100 किलोमीटर पर्यंत आपण पाहायला आपल्याला मिळतो. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 घनग्रॅम इतकी आहे, तर बाह्य गाभ्याची जी घनता आहे ती 9.8 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. बघा इथे सुद्धा जसं त्यांचं तापमान आहे त्यानुसार घनतेमध्ये बदल झालेला दिसून येतो. पृथ्वी गर्भाचा हा केंद्र भाग असून तो घन स्थितीत आहे, तर हा द्रव स्थितीत आहे. त्यानंतर आपण बघूया या थरामध्ये प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल सापडते, तर या थरामध्ये बाह्य गाभा या थरामध्ये लोह खनिजाचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. मुलांनो, आपल्याला इथे बघा परत एकदा बघूया. अंतर्गाभा, भूपृष्ठाखाली अंतर्गाभा हा जो बाह्य गाभा आहे हा आहे किती? 2900 ते 5100 किलोमीटर, बरोबर? त्याच्यानंतर याची घनता किती आहे? 9.8, बरोबर? आणि हा अर्धद्रव स्वरूपात आहे. कसा आहे?
अर्धद्रव स्वरूपात आणि यामध्ये लोह जास्त आहे. हे आता लक्षात घेतलं. आणि याची हे किती किलोमीटर पर्यंत अंतर्गाभा आहे हा बघा, तर 5150 ते 6371 या घनगोलाची घनता आहे 13.3 ग्रॅम घन सेमी इतकी आहे. याचा केंद्रभाग हा घन स्थितीत आहे. म्हणजे हा फरक तुम्हाला दिसून येईल. बाह्य गाभा द्रवरूप, अंतर्गाभा घन स्थितीत आहे. बाह्य गाभ्यापेक्षा अंतर्गाभा जो आहे त्याच्यावर दाब जास्त पडलेला आहे, त्यामुळे तिथे घन स्थिती आहे. आणि मुलांनो, यालाच आपण निफे अंतर्गाभा या अंतर्गाभ्यामध्ये लोह आणि निकेल, लोह म्हणजे फेरस, त्याची संज्ञा आहे Fe आणि निकेल याची आहे काय आहे Ni. मग Ni एक मिनिट, त्यामध्ये लोह आणि या थरामध्ये लोह व काही प्रमाण निकेल ही मूलद्रव्ये आढळतात आणि म्हणून निकेलचं Ni आणि फेरस म्हणजे लोह याला आपण Fe म्हणून निफे असंही या थराला बोललं जातं. यानंतर आपण बघणार आहोत की प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी, या ज्या प्राथमिक लहरी गाभ्यापर्यंत प्रवास करतात त्यावरून आपण अनुमान काढला आहे. पुस्तकात तुम्हाला हा जो चार्ट दिलेला आहे या चार्ट वरून आपल्याला दिसून येतं. बघा, या ज्या लहरी आहेत, पॉइंटर घेते म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल. या ज्या लहरी आहेत, या लहरी या भागामध्ये 2000 ते 2900 या भागामध्ये या इथून पुढे लुप्त झालेली आहे. पुढे दुय्यम लहरी जाताना दिसत नाहीत. तर प्राथमिक लहरी पूर्ण बाह्य गाभ्यापर्यंत प्रवास करून दिसतात. पण अंतर्गाभ्यामध्ये परत त्यांची दिशा बदलते आणि त्याच्यावरून आपण अनुमान काढलेला आहे की अंतर्गाभा जो आहे तो घन स्वरूपात आहे. त्याच्यानंतर आपण पुढील भाग बघणार आहोत, तो म्हणजे पृथ्वीचे चुंबकावरण. मुलांनो, पृथ्वीचे चुंबकावरण हे भाग अभ्यासताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवून घेणार आहोत. बघा, पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये या ठिकाणी बघा, आतमध्ये आपण जसं हे थर आहेत, कुठले आहेत बरं थर? तपांबर, सीतांबर, आयनांबर आणि बाह्य आवरण. आणि 5वं आवरण आहे ते चुंबकावरण. कसं तयार झालं? थोडंसं मला वेळ लागेल पेन बदलायला, पण आपण बघूया, कारण हे समजावून देणं फार गरजेचं आहे. मुलांनो, ही पृथ्वी आहे आपली, बरोबर? आणि या पृथ्वीच्या या भागामध्ये तुम्हाला काय दिसतं? तर तापमान जास्त आहे, बरोबर? हे तापमान जेव्हा जास्त असतं तेव्हा काय होतं? आपला विज्ञानाचा नियम आहे, तापमान जास्त असलं की हालचाल निर्माण होते. जसं आपण हवेला सांगितलंय की हवा तापली की थंड भागाच्या दिशेने जाते. आणि म्हणून या हालचाली आहेत ना, या ऊर्ध्वगामी आहेत. म्हणजे काय? तर वर जाणाऱ्या आहेत, अधोगामी नाहीयेत, खाली जाणाऱ्या नाहीयेत, तर त्या वर मग या ऊर्ध्वगामी हालचाली ज्या आहेत, वर जाणाऱ्या ज्या हालचाली आहेत, यामुळे कंपन निर्माण होतात आणि ही कंपन या वरच्या दिशेने सतत प्रवास करत असतात. ठीक आहे? तर हे एवढं तुम्हाला सगळ्यांना कळलं? एक मिनिट हा मुलांनो, जरा पटकन मी तुम्हाला गोलच काढून दाखवते. म्हणजे बघा, ही आहे आपली पृथ्वी. या पृथ्वी गोलावरून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला आतमध्ये हा जो लोहाचं प्रमाण जास्त आहे, यातून ही कंपन निर्माण झालेली दिसतात. ही कंपन वरच्या बाजूने जात असतात आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ऊर्ध्वगामी कंपन. याच बरोबर हा कशामुळे फरक दिसतो? तर तापमानातील फरक. तापमान म्हणजे आपण जर बघितलं तर हा अंतर्गाभा जो आहे
आणि हा बाह्य गाभा आहे याच्यामध्ये फरक आहे. किती फरक आहे बरं? तर जर बाह्य गाभा आहे तो जवळजवळ 5000 सेल्सिअस एवढं तापमान आहे, तर अंतर्गाभ्याचं तापमान आहे ते 5500 ते 6000 सेल्सिअस इथपर्यंत आहे. या दोघांमध्ये बघा कमी जास्त हवा जी जसं आपण म्हणतो तापमान कमी जास्त असेल तर हालचाल निर्माण होते. या हालचाली का निर्माण झाल्या? तापमानातील फरकामुळे. तुमच्या पुस्तकामध्ये 12 क्रमांकावर तुम्हाला अंतर्गाभ्याचं तापमान दिलेलं आहे 5500 ते 6000 अंश सेल्सिअस पर्यंत. पण 14 नंबरवर तुम्हाला काय एक वाक्य टाकलेलं आहे की हे अंतर्गाभ्याचं तापमान सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. मुलांनो, याचाच अर्थ सूर्याचं पृष्ठीय तापमान किती आहे? तर 5500 सेल्सिअस ते 6000 सेल्सिअस पर्यंत आहे, असा त्याचा अर्थ. हा अर्थ सुद्धा आपल्याला काढता आला पाहिजे. बघा इथे त्या मानाने गाभ्याच्या मानाने तापमान कमी आहे म्हणून या हालचाली निर्माण होतात. मग या हालचाली निर्माण होण्यासाठी त्या वर जाण्याच्या दिशेने असतात, म्हणजे भूपृष्ठाकडे, आणि म्हणून आपल्याला भूकंपाचे हादरे होताना हादरे बसतात हे आपल्याला दिसून येतं. आता अजून एक कारण त्याच्यामध्ये हे आहे की भूभागाकडे उष्णता जास्त आहे आणि ही जी जे आहे ते अशा पद्धतीने जाताना काय होतं, सर्पिल चुंबकीय आवरण तयार होतं. बरोबर? हे जे भोवरे तयार होतात अशा प्रकारचे, त्या भोवऱ्यांमधून काय तयार होतं? चुंबक प्रवाह तयार होतो. हा चुंबक प्रवाह सतत वरच्या बाजूला निर्माण होतो आणि यातूनच चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. बघा तर त्या क्षेत्रामधून आपल्याला काय निर्माण मिळतं? तर सर्पिल भोवऱ्यांसारखे विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि ते प्रवाह म्हणजेच भूजनित्र होय. आता हे क्षेत्र जे आहे, चुंबकीय क्षेत्र जे आहे, ते पृथ्वी गोलाच्या बाहेर सुद्धा बराच विस्तार त्याचा असतो आणि त्यामुळे काय होतं? सौरवात म्हणजे काय बरं? तर सूर्याकडून येणारे कसले प्रवाह आहेत? हे भारित प्रवाह आहेत. बरोबर? जसं हा भारित प्रवाहापासून रक्षण पृथ्वीचं होतं. कारण मुलांनो, हे जे चुंबकीय प्रवाह आहेत यामुळे एक आवरण तयार होतं. हे चुंबकीय प्रवाहामुळे आवरण तयार झाल्यामुळे हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला काय करतो? पृथ्वीच्या सौर वातापासून आपलं रक्षण करतो. आणि म्हणूनच तुम्हाला काय म्हटलेलं आहे इथे, की हे 5वं आवरण म्हटलेलं आहे. जसं आपण म्हटलं सीतांबर, तपांबर, ऐनांबर, बाह्यावरण, आणि 5वं आवरण आहे ते चुंबकीय आवरण. बरोबर? आता आपण पुढे जाणार आहोत, पण त्याआधी जर मला हे इरेज करता आलं तर मी पाहणार आहे. काय बघितलं? भूकवच पाहिले, प्रावरण पाहिलं, गाभा पाहिला, त्याची माहिती घेतली. पण हे घेता आपल्याला अजून एक गोष्ट बघणार आहोत, विलगता. काय बघणार आहोत? विलगता म्हणजे काय? तर ते भाग समजवण्यासाठी मी तुम्हाला आता परत थोड्या वेळासाठी पेन घेते. बघा, तुम्ही माहीमचा हलवा बघितला असेल, तर तो माहीमचा हलवा हा प्रत्येक हलव्याच्या खाली एक कागद टाकलेला असतो आणि मग परत दुसरा हलवा टाकलेला असतो, परत एक कागद टाकलेला असतो. तर तो पातळ कागद आहे, तो पातळ कागद 2 हलव्यांमध्ये वेगळेपण निर्माण करतो, विलग ठेवतो त्यांना. बरोबर? तसंच मुलांनो, प्रावरण, भूकवच व गाभा यांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे एक वेगळं आवरण आहे आणि त्याला विलगता आहे. या दोघांमध्ये वेगळेपण करणारी एक जागा आहे. बरोबर? त्याला आपण म्हणतो विलगता. हे कोणी शोधून काढलं? तर कॉनरॉड या शास्त्रज्ञाने हे शोधून काढलं आणि म्हणून या विलगतेला त्याचं नाव दिलेलं आहे कॉनरॅड विलगता. त्यानंतर भूकवच व प्रावरण याच्यामध्ये सुद्धा विलगता आहे, हे शोधून काढलं मोहरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने.
आणि म्हणून या प्रावरण या भागातील या विलकतेला नाव दिलं ते या शास्त्रज्ञांचं मोहविलकता असं. एवढं मोठं नाव आहे तर त्यातलं त्यांनी मोहविलकता असं म्हटलेलं आहे. मुलांनो, प्रावरण व गाभा यांच्यामध्ये ही विलकता आहे आणि ती शोधून काढली गटेनबर्ग या शास्त्रज्ञांनी. आणि म्हणून या विलकतेला नाव दिलेलं आहे गटेनबर्ग विलकता. काय नाव दिलेलं आहे? गटेनबर्ग विलकता. मुलांनो, आज आपण हा भाग पूर्ण पाहिला आहे. आपण भूकवच म्हणजे काय पाहिलं, खंडीय कवच, महासागरीय कवच, अशा प्रकारे त्याची रचना झालेली आपण बघून पाहिली आहे. त्याच्यानंतर प्रावरण, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण हेही आपण पाहिलं. आपण गाभा, उच्च गाभा, अंतर्गाभा, बाह्य गाभा हे 2 घटक पाहिले. खंडीय भागामध्ये, भूकवचाच्या खंडीय भागामध्ये, खंडीय कवचामध्ये आपण त्याला पूर्वी सायमा म्हणत होतो. कोणतं मूलद्रव्य सापडतं त्याच्यावरून सायमा असं म्हटलं जातं, हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर महासागरीय भूकवचामध्ये त्याला आपण सायमा म्हणतो, हे पाहिलेलं आहे. खंडीय कवचाला आपण सियाल म्हणतो, हे बघितलेलं आहे. प्रावरणामध्ये सुद्धा मॅग्नेशियम जास्त आहे. मॅग्नेशियमचं प्रमाण आणि सिलिकॉनचं प्रमाण आहे, हे पाहिलेलं आहे. यानंतर गाभा घटकाला आपण निफे म्हणतो, कारण त्याच्यामध्ये फेरस आणि निकेल यांचं प्रमाण आपल्याला सापडतं. बाह्य भागामध्ये तुम्हाला लोहाचं प्रमाण जास्त सापडतं. यानंतर आपण बघितलं की विलकता, कॅनरॉड विलकता, मोहो विलकता आणि गटेनबर्ग विलकता. यामध्ये आपण हे बघितलं, विलकता म्हणजे काय, तर भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये सुद्धा एक जागा आहे. वेगळे पण या दोघांना वेगळी करणारी ती आहे आणि त्याला आपण काय म्हणतो आहोत, विलकता. आणि त्या प्रत्येक आवरणामध्ये तुम्हाला या विलकता दिसून येतात. खंडीय कवचामध्ये भूकवच आणि प्रावरण मध्ये कॅनरॉड विलकता दिसून येते. भूकवच व प्रावरण यांच्यामध्ये मोहो विलकता दिसून येते आणि प्रावरण आणि गाभा याच्यामध्ये आपल्याला गटेनबर्ग विलकता दिसून येते. यानंतर आपण बघितलं की जसं आपण पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊ तसं आपल्याला काय दिसतं, प्रत्येक भूकवचाची जी वेगवेगळे थर दिसून येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला हेही दिसून येतं की घनता जास्त होत गेलेली दिसते. जसं आपण अधोगामी जाऊ म्हणजे गाभ्यापर्यंत जाऊ, म्हणजेच केंद्रापर्यंत जाऊ, तशी ती घनता जास्त. आपण घनता म्हणजे काय हे समजून घेतलं की घनता काढतात वस्तुमान आणि आकारमान यांच्या गुणोत्तरावरून घनता काढली जाते. आणि त्याचबरोबर घनता म्हणजे काय हे समजून घेताना आपण लोकसंख्येची घनता ही समजून घेतली. मुलांनो, आपण चुंबकीय क्षेत्र आवरण आपण बघितलं, काही वातावरणीय थर बघितले, तपांबर बघितलं, दलांबर बघितलं, ऐनांबर बघितलं, बाह्यावरण बघितलं आणि चुंबक आवरण कसं निर्माण झालं आहे तेही पाहिलं आपण की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यापासून वरती भूपृष्ठाकडे ज्या हालचाली, लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि पृथ्वी परिवलन करते, या परिवलनामुळे एक प्रकारच्या हालचाली अंतर्भागात सतत निर्माण होतात आणि या हालचाली एक प्रवाह निर्माण करतात. त्या प्रवाहातून चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. हे चुंबकीय क्षेत्र मुलांनो, पृथ्वीचा आस कलता आहे तो पूर्ण आपलं विषुववृत्तापासून परत आस जर बघितला तर तो कलता आहे आणि ह्या चुंबकीय क्षेत्र जे आहे ते पृथ्वीच्या गोलाच्या बाजूला पसरल्यामुळे एक प्रकारचं आवरण तयार झालं आहे आणि त्यालाच आपण चुंबकावरण असं म्हणतो. हे 5वं आवरण आपलं सूर्याचे सौरवात म्हणजे सूर्याकडून येणाऱ्या भारित कणांपासून आपलं रक्षण करतो. मुलांना तुम्हाला सांगितलेलं आहे की ओझोन वायूचा थर जसं सूर्याची अतिनील किरण आपल्यापर्यंत पोहोचवत नाही, त्यामुळे आपण आपल्या ओझोन वायूला जपलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला पृथ्वीला ही एक देणगी मिळालेली आहे असं म्हणूया की जेणेकरून सूर्याच्या जे एवढी उष्णता आहे त्याच्यापासून येणारे जे भारित कण आहेत याच्यापासून आपलं संरक्षण करते. आता आपण मूल्यमापनकडे वळूया. मूल्यमापनामध्ये आपण पहिला भाग घेणार आहोत
हे आहे आपलं भूकवच. मुलांनो, अनम्यूट होऊन उत्तर द्या. भूकवचाचे कोणते थर आहेत? हा बोल आरुष. टीचर, भूकवचाचे 2 थर आहेत, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. बरोबर, व्हेरी गुड. खंडीय कवच आणि महासागरीय कवच. बरोबर. आता पुढचा प्रश्न आपण विचारूया. प्रावरणाचे कोणते 2 भाग आहेत बरं मुलांनो? मी तुम्हाला वही पेन्सिल घेऊन ठेवायला सांगितलेलं. मिस मी गायत्री सांगू? बोल गायत्री. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. बरोबर, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. यानंतर आपण बघूया गाभा घटकाचे 2 भाग पडतात, कोणते आहेत? बोल बोल विशाखा. टीचर, अंतर्गाभा आणि बाह्य गाभा. बरोबर, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. बाह्य गाभा हा प्रवाही आहे, अंतर्गाभा घन आहे. बाह्य गाभाची घनता अंतर्गाभ्यापेक्षा कमी आहे आणि बाह्य गाभ्याचं जे उष्णता आहे, तापमान आहे, ते अंतर्गाभापेक्षा कमी आहे. त्यामुळे प्रवाह निर्माण होतात, ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. या चुंबकीय क्षेत्रामुळे चुंबकीय आवरण तयार होतं आणि हे चुंबकीय आवरण आपल्याला सौर वातापासून आपलं काय करतं? रक्षण करतं. आणि जेव्हा भूकंप लहरी होतात त्या 2 प्रकारच्या आहेत. एक प्राथमिक लहरी आणि दुसऱ्या दुय्यम लहरी. दुय्यम लहरी प्रवास करत नाहीत आणि प्राथमिक लहरी द्रव पदार्थातूनही प्रवास करतात. बरोबर, तुम्ही छान उत्तर दिलं आहे. आता बघूया प्रावरण व भूकवचामध्ये पुढील कोणता घटक सामायिक आहे? टीचर, हा, मॅग्नेशियम. बरोबर, याच्यामध्ये मॅग्नेशियम हा घटक सामायिक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पृथ्वीच्या भूगर्भात खालीलपैकी कोणती खनिज द्रव्ये आढळतात? भूगर्भात हा मुलांनो, शेवटचा. अंतर्गाभ्यात कोणती खनिज द्रव्ये? लोह आणि निकेल. बरोबर. बाळांनो, लोहाला काय म्हणतो आपण? Fe. फेरस, त्याची संज्ञा Fe. आणि निकेल? Ni. व्हेरी गुड. आता या संज्ञा लक्षात राहतील कारण आता तुमचा परिचय विज्ञानातून पण त्यांच्या बरोबर झालेला आहे आणि तुम्हाला हेही माहित आहे की तापमानामध्ये फरक असल्यास काय निर्माण होतात? प्रवाह तयार होतात, हालचाली तयार होतात. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? हा, बोल बोल. घटरूप. तुझा आवाज नाही येते बाळा माझ्यापर्यंत. घटरूप. घनरूप, बरोबर. हा, पण लाडू लक्षात ठेवायचा, त्याच्यावर दाब जास्त पडला की घट्ट होतो आणि पृथ्वीच्या गाभ्यावर पण दाब जास्त पडल्यामुळे त्याला घनरूप अवस्था. मग नुसतं लक्षात नाही ठेवायचं का अवस्था प्राप्त झाली, तेही लक्षात ठेवायचं की दाब जास्त पडला आहे, त्यामुळे जरी बाह्य गाभा द्रव अर्धद्रव स्वरूपात असला तरी अंतर्गाभा कसा आहे? घनरूप आहे, कारण त्याच्यावर सगळ्यात शेवटचं ते आतलं केंद्राकडचा भाग आहे आणि त्यामुळे तो कसा आहे? घनरूप आहे. बाह्य गाभा यापैकी कशाचा बनलेला आहे मुलांनो? टीचर, लोह. लोह, बरोबर. बाह्य गाभा लोहा हे खनिज त्याच्यामध्ये जास्त आहे. आता आपण ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? बोल विशाखा. टीचर, भूकवच. भूकवच. खूप छान उत्तर दिलीत. भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत. कोणत्या लहरी करतात बरं द्रवरूप माध्यमातून? प्राथमिक लहरी की द्वितीयक लहरी? टीचर, द्वितीय लहरी. बाळा, द्वितीय लहरी द्रवरूप मधून प्रवास नाही करू शकत. प्राथमिक लहरी द्रवरूप याच्यातून प्रवास करू शकतात. त्यावरून आपण अंदाज काढला की काय भूकंप लहरी ज्या आहेत त्या द्वितीयक लहरी ज्या आहेत त्या
द्रवरूप माध्यमातून प्रवास करत नाहीयेत, पण प्राथमिक लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करत आहेत. मुलांनो, 22 एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून आपण साजरा करतो. पृथ्वीचं रक्षण करणं, प्रदूषण निर्माण नाही करायचं, याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. आणि रक्षण करायचं म्हणजे काय करायचं, तर जास्तीत जास्त झाडं लावायची. मग झाडच का लावायची, तर झाडं ही पृथ्वीची जी आपण म्हणतो ना, माती घट्ट धरून ठेवतात. आणि माती घट्ट धरून ठेवल्यामुळे काय होतं, तर आपल्या ह्याचं जमिनीचं संरक्षण होतं. जमिनीचं संरक्षण झालं की काय होणार, आपोआपच पीक चांगलं येणार, होय की नाही. आणि सगळे आपली जी सजीव सृष्टी आहे ती चांगल्या पद्धतीने जगायला वातावरण निर्माण होणार. आणि म्हणूनच एक छोटीशी गोष्ट करायची, जास्तीत जास्त ओझोन वायूला जपायचं, एक तरी झाड आपल्या वाढदिवसाला लावायचं आणि प्रदूषण निर्माण नाही करायचं. जितकं शक्य होईल तितकं आपण कचरा करताना प्लास्टिक निर्माण नाही करायचं. घरातून जाताना भाजीला जरूर पिशवी घेऊन जा. मुलांना, तुम्ही वह्या वापरता, त्या वह्यांची वृक्षांपासून निर्मिती होते. मग तुम्ही वह्या पण जपून वापरायला हव्यात की नाही. अगदी छान वळणदार अक्षर काढा, म्हणजे खोडाखोड करावी लागणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला जाता येईल. मुलांनो, घरचा अभ्यास देऊन ठेवते आहे की सुबक आकृत्या काढा. पृथ्वीचे अंतरंग ही जी आकृती पाठीमागे दिसते आहे की नाही आपल्याला, या पृथ्वीच्या आकृतीचं अंतरंगाचं चित्र काढा, आकृती काढा. चुंबकीय ध्रुव व विषुववृत्तीय ध्रुव यांची आकृती काढा. आणि मुलांना, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तुम्हाला प्रयोग करायला सांगितलेला आहे. काय बरं, तर पृथ्वीची प्रतिकृती निर्माण करा आणि त्यातला छेद द्या आणि अंतर्भागाकडे बघा की कशा प्रकारे आतमधली रचना आहे. त्या निमित्ताने तुमचा धडा पण व्यवस्थित वाचून होईल. वाचन करत राहिलं तर फोटोजेनिक वाचन होईल आणि अभ्यास चांगला होईल. अभ्यास चांगला झाला तर आत्मविश्वास प्राप्त होईल आणि आत्मविश्वासासारखा सुंदर सोबती नाही. मुलांनो, खूप खूप लक्षात ठेवा. आणि आज तुम्ही छान साथ दिलीत मला, धन्यवाद. असाच आपली शाळा बंद असली तरी अभ्यास सुरू राहू दे. छान अभ्यास करा, प्रगती करा. शुभ दिवस.